हॅलो डिअर स्टुडंट्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हा आपला इयत्ता 6वीचा पहिला सायन्सचा चॅप्टर आपण सुरू केलेला आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्स या दोघांच्या मध्ये मुख्य फरक काय असतो आणि कोणते वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स हे लिव्हिंग मध्ये असतात आणि कोणते नॉन लिव्हिंग मध्ये असतात. जसं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना जगण्यासाठी फूड लागतं, एअर लागते, बरोबर. नॉन लिव्हिंगसाठी ह्या काही गोष्टींची आवश्यकता नसते, त्यांना मुळात ते निर्जीवच आहेत, त्यामुळे त्यांना ह्या गोष्टींची काही गरज नसते. सो त्यांच्यामधला फरक आपण बघितला. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं डिटेल या पॉइंटकडे वळणार आहोत आणि याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत एक वैशिष्ट्यपूर्ण कॅरेक्टरिस्टिक की जी फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये दिसून येते. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असा चॅप्टरचं नाव आहे ना आपल्या. सो असं एक फीचर किंवा असं एक वैशिष्ट्य की जे फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये दिसून येतं, नॉन लिव्हिंग मध्ये नाही. या वैशिष्ट्याचं नाव आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ग्रोथ आणि डेव्हलपमेंट हे शब्द खरं तर वेगवेगळे आहेत. ग्रोथला आपण मराठीमध्ये वाढ असं म्हणतो आणि डेव्हलपमेंट याचा अर्थ विकास. सो हे दोनही शब्द वेगवेगळे आहेत. मग वाढ म्हणजे काय रे? एखादा सजीव जेव्हा आपण म्हणतो ना की लहानाचे मोठे झालो म्हणजे आपण वाढलो. मग वाढलो म्हणजे काय झालं? आपली उंची वाढली, जाडी वाढली, बरोबर. सो आपल्या वेगवेगळ्या ज्या स्किल्स आहेत तर त्या वाढणं हे डेव्हलपमेंट मध्ये येतं. वेअरएज आपली लांबी, रुंदी, उंची वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये होणारी वाढ हे ग्रोथ मध्ये येतं. सो ह्या दोन गोष्टी काय आहेत ते व्यवस्थित आज क्लिअर करून आपण समजून घेऊयात आणि एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी सांगते, डोंट वरी अबाउट दॅट. की चला, पहिली कन्सेप्ट मी जसं म्हटलं ग्रोथ. ग्रोथ ही काय आहे? तुमच्या पुस्तकामध्ये एक डेफिनेशन किंवा कन्सेप्ट दिलेली आहे ग्रोथची की ग्रोथ ऑफ लिव्हिंग बिंग इज नॉट जस्ट ॲज इन्क्रीज इन देअर साईज, हाईट अँड वेट. ऍक्च्युली जर तुम्हाला डेफिनेशन जर समजा विचारली की व्हॉट इज ग्रोथ, तर ग्रोथची डेफिनेशन आपण सांगणार की इट इज इन्क्रीज इन द साईज. काय झालं? लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा साईज वाढला, आकारानं मोठे झालं. तुम्ही आधी लहान होतात ना, लहान बाळ जे आहे मग ते अजून हळूहळू त्याची उंची वाढली, मग हळूहळू ते चालायला बोलायला वगैरे लागलं, मग आपले साईज वाढला वगैरे. सो ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ग्रोथ मध्ये इन्क्लूड आहेत. तुमचा साईज वाढला, त्यानंतर तुमची उंची वाढली आणि तुमचं वजन वाढलं. साईज, वजन आणि उंची ह्या तीन गोष्टीमध्ये होणारी वाढ ही मुख्यतः ग्रोथ अशी कन्सिडर केली जाते. दुसरी जी कन्सेप्ट आहे त्याला डेव्हलपमेंट म्हणतात. सो ग्रोथला आपण मराठीमध्ये काय म्हटलं? ग्रोथ इज मराठीमधला वाढ. वाढ आणि दुसरं जे कन्सेप्ट आहे ती विकास. सो ग्रोथ इज वाढ आणि दिसते का रे? आणि डेव्हलपमेंट इज विकास. मग विकास म्हणजे काय? तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या बॉडी इंटेलिजन्स म्हणजे त्यांची शरीरामध्ये होणारी प्रोग्रेस, प्रगती, इथं काय आहे? इन्क्रीज झालंय. ग्रोथ मध्ये इन्क्रीज झालंय, इथं काय झालीय? प्रोग्रेस झालीय. दोन्हीमध्ये फरक लक्षात आला का बघा? ग्रोथ इज इन्क्रीज इन साईज, डेव्हलपमेंट इज प्रोग्रेस. प्रगती झाली म्हणतो ना आपण. कधी प्रगती झाली रे तुमची? तुम्हाला गेल्या वर्षी 90% मार्क पडले, या वर्षी समजा 95% मार्क पडले, आपण म्हटले प्रगती झाली. तुम्हाला गेल्या वर्षी सायकल चालवायला येत नव्हती, या वर्षी तुम्ही सायकल चालवायला शिकलात, तुम्ही म्हटलं प्रगती झाली, बरोबर. तुम्ही आधी एकटे दुकानात जायला घाबरत होता, आता तुम्ही जवळच्या दुकानात जाऊन एकटे जाऊन सामान घेऊन येता, प्रगती झाली. सो दिस प्रोग्रेस इज रिलेटेड टू ग्रोथ की डेव्हलपमेंट? इट इज डेव्हलपमेंट. सायकल चालवायला शिकणं, पोहायला शिकणं, एकटं जाणं कुठं, ह्या तुमच्या मार्क चांगले पडणे, ही झाली तुमची ग्रोथ नाही, ही झाली तुमची प्रगती. दॅट इज डेव्हलपमेंट. ठीक आहे. त्यानंतर इंटेलिजन्स, तुमच्या बुद्धिमत्तेमध्ये झालेली वाढ. लहान बाळ आठवा, जसं तुम्हाला ह्या चित्रामध्ये सांगितलं, दाखवलं, पहिल्यांदा हे रांगत असतं,
रांगत असतं, मग त्याला हळूहळू काही काही गोष्टी समजायला लागतात. आपलं रडलं की आपल्याला हवं ते गोष्ट मिळती, कुणाशी कसं वागलं, पाहुण्यांशी कसं वागायचं, ओळखीच्या माणसांशी कसं वागायचं, अनोळखी माणसांशी कसं वागायचं, हे सगळं हळूहळू हळूहळू मूल जसं जसं मोठं होतं तसं तसं ते शिकतं. सो दिस इज ग्रोथ की डेव्हलपमेंट? अगेन इट इज डेव्हलपमेंट. त्यानंतर मग ते वॉक करतं, रनिंग करायला लागतं. सो क्रॉलिंग करणं, क्रॉल करणं म्हणजे रांगणे, क्रॉल म्हणजे रांगणे. अर्थशब्दाचे जर तुम्हाला अवघड वाटत असतील तर तुमच्या इथं पुस्तकात दिलेले आहेत बघा. द बेबी लर्न्स टू क्रॉल, इथं कुठंतरी होतं बघा. इथे दिलेलं आहे बघा. क्रॉलिंग, क्रॉलिंग म्हणजे रांगणे, स्टँडिंग म्हणजे उभे राहणे, वॉकिंग म्हणजे चालणे आणि जम्पिंग म्हणजे उड्या मारणे वगैरे. सो हे सगळ्या गोष्टी आपण डेव्हलपमेंट मध्ये कन्सिडर करणार. म्हणजे चालणं, तुमच्या बॉडीचे शेप साईज वाढला ही ग्रोथ झाली, परंतु हे क्रॉल करणं शिकणं, चालणं शिकणं वगैरे, पळणं, ह्या सगळ्या तुमच्या डेव्हलपमेंट मध्ये कन्सिडर होतात. ह्या दोघांच्या मधला फरक समजून घ्या. ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मुलं शिकतात ही त्याची डेव्हलपमेंट झाली. नाही का, तुम्हाला एखादा मुलगा उशिरा बोलायला शिकला वगैरे, त्याची वाढ तर झाली आहे, परंतु त्याला उशिरा तो बोलू लागला, तर मग त्याच्या ग्रोथ मध्ये व्यवस्थित आहे, तो डेव्हलपमेंट मध्ये प्रॉब्लेम आहे. लक्षात येते ग्रोथ आणि डेव्हलपमेंट मधला जो फरक आहे तो. आता याच्यामध्ये ही जी ग्रोथ आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये होणारी, प्लांट्स मध्ये वेगळ्या पद्धतीनं होते आणि ॲनिमल्स मध्ये वेगळ्या पद्धतीनं होते. आता बघा, आपणच बघा, आपण जन्माला आलो, हा जो मुलगा आहे मोठा होईल 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 असं होतं का रे? वयाच्या 60 वर्षापर्यंत तो उंच उंच उंचच होत जाईल, होतं का? असं नाही होत. एका ठराविक टप्प्यापर्यंत, म्हणजेच कधी वयाच्या 16, 17, 18 वर्षापर्यंत मॅक्सिमम तुमची उंची वाढते. नंतर तुमची जाडी वाढते, ते वेगळं, पण उंची वाढते ते ठराविक टप्प्यापर्यंतच. बरोबर. मग तुमची जाडी आयदर वाढेल किंवा कमी होईल जसं तुम्ही मोठे व्हाल वगैरे, ती तुमची ग्रोथ नाही होणार. म्हणजे हा वजन वाढलं ते म्हणू शकतो आपण, तो ग्रोथ मध्ये येऊ शकतो, परंतु उंची वगैरे तुमची कॉन्स्टंट राहणार. सो ॲनिमल्स मध्ये, प्राण्यांच्या मध्ये, आपण पण प्राणी आहोत की नाही, मनुष्य प्राणी म्हणतो ना, सो वी आर ऑल्सो ॲनिमल्स. ॲनिमल्स मध्ये ग्रोथ ही वयाच्या एका ठराविक टप्प्यांपर्यंत होते, थ्रू आउट द लाईफ होत नाही. प्लांट्स मध्ये मात्र ग्रोथ ही थ्रू आउट द लाईफ होते. बघा, झाडाला तुम्ही किती कापा, वाढत राहतं. आता ही प्लांट, मग हा मुख्य फरक झाला, लक्षात आला का बघा तुमच्या? प्लांट्स आणि ॲनिमल्स यांच्यामध्ये असणारी जी ग्रोथ आहे, इथे लिहिते हा, त्याचा जर मुख्य फरक जर आपल्याला सांगायचा झाला तर बघा, हा दिसतंय तुम्हाला हे, प्लांट्स जे आहेत त्यांच्यामध्ये ग्रोथ ही थ्रू आउट द लाईफ होते. थ्रू आउट द लाईफ म्हणजे आयुष्यभर. ॲनिमल्स मध्ये मात्र ग्रोथ ही थ्रू आउट द लाईफ होत नाही, लिमिटेड पिरियड मध्येच होते, वयाच्या लिमिटेड पिरियड मध्येच होते. हे मान्य आहे सगळ्यांना? आता ही जी प्लांट मधली जी ग्रोथ होते की नाही, त्यात पण व्हरायटी आहे. बघा, तुम्ही ऑब्झर्व करा, प्लांटचे सगळेच भाग सततच वाढतात का रे? नाही वाढत. तुम्ही जर मोठी मोठी झाडं ऑब्झर्व केलीत किंवा वेलींच्या मध्ये ग्रोथचा पॅटर्न वेगळा असतो, इव्हन मोठ्या मोठ्या झाडांच्या मध्ये पण ग्रोथचा पॅटर्न तुम्हाला वेगळा वेगळा दिसून येईल. सो प्लांट मध्ये जर बेसिकली आपण बघितलं तर जी ग्रोथ आहे, काही पार्ट्स प्लांट्सचे, जसं की त्याचा बुंधा आहे तो वाढत राहतो किंवा त्याची उंची पण वाढत राहते. जर तुम्ही कापलं पुन्हा वाढतं. सो उंची पण एका ठराविक पॉइंट पर्यंत प्लांटची सतत वाढत राहते. परंतु पानांचा साईज वगैरे बघा बरं, पानांचा साईज असं वाढतच राहतो का रे? नाही. सो प्लांट मध्ये सुद्धा लिमिटेड आणि अनलिमिटेड अशा दोन प्रकारची ग्रोथ आपण सांगू शकतो. लिमिटेड मध्ये काय येणार, त्या प्लांट्सची जी लीव्स आहेत
मोस्टली ते लिव्स लहानाचे मोठे झाले की तिथंच थांबतात, ते काय अजून मोठे होत नाहीत, पण ते गळून पडतात. परंतु झाडाचा बुंधा असेल, त्याचा जो बार्क म्हणतो आपण किंवा त्याचा गर्थ जे आहे ती किंवा त्याची स्टेमची हाईट ही वाढत राहते. सो प्लांट मधली ग्रोथ ही कशी आहे, 2 टाईपची. बघा तुम्हाला इथं लिहिलेलं आहे ते. प्लांट्स मध्ये मी जसं आता सांगितलं, ॲनिमल्स जे आहेत ते ओनली स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम मध्ये ग्रो होतात. ॲनिमल्सची ग्रोथ ओनली स्पेसिफिक पिरियड मध्ये होते. प्लांट्सची ग्रोथ ही दे ग्रो ॲज लॉंग ॲज दे आर अलाइव्ह. जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची वाढ होत राहते. परत प्लांटमध्ये जी ग्रोथ होते, मी जसं सांगितलं 2 प्रकारची असते. ट्री ट्रंक म्हणजेच झाडाचा बुंधा, लेंथ ऑफ द ब्रांचेस फांद्यांची लांबी, आणि लेंथ ऑफ द रूट्स, हे 3 भाग थ्रू आउट द लाईफ वाढतात. मी जे मगाशी सांगितलं ना अनलिमिटेड, ते हे आहे. 3 गोष्टी कोणत्या, ट्री ट्रंक बुंधा, ब्रांचेस फांद्यांची लांबी, आणि लेंथ ऑफ द रूट्सची लांबी ही देखील कंटिन्यू वाढत असते. परंतु लीव्स मात्र जे आहेत प्लांट्सचे ते लिमिटेड पिरियड मध्येच त्याची वाढ होते. म्हणजे ॲनिमल्स मध्ये कम्प्लिटली लिमिटेड पिरियड मध्ये ॲनिमल्सची ग्रोथ आहे, प्लांट सारखी नाही होत. पण प्लांट मधली ग्रोथ मात्र लिमिटेड आणि अनलिमिटेड अशी 2 प्रकारचे. फरक कळाला ॲनिमल्स आणि प्लांट्स मध्ये कशा पद्धतीने होते. आता इथं त्यांनी काय दिले बघा, फाइंड आउट द डिफरन्सेस इन द ग्रोथ पॅटर्न्स ऑफ द ट्रीज लाईक पीपल, बनियन, बॅम्बू, कोकोनट अँड मँगो. आपण आता 1 बाय 1 हे बघूयात. जसं आता मी मगाशी तुम्हाला ग्रोथचं म्हणलं की ॲनिमल्स मध्ये ग्रोथ जी आहे ती लिमिटेड स्पॅन पर्यंतच होते. एकदा का ते अडल्ट स्टेजला आले की मग त्यांची ग्रोथ थांबते. आपली पण वयाच्या एका ठराविक टप्प्यापर्यंत ग्रोथ होते आणि ती ग्रोथ येऊन थांबते. प्लांटमध्ये सुद्धा एक ठराविक लेवल पर्यंत त्याची ग्रोथ होते. आधी ते सीड आहे, मग सीडलिंग आहे. सीडलिंग म्हणजे जस्ट उगवलेलं जे झाड आहे की नाही त्याला सीडलिंग म्हणतात. जरासं मोठं झालेलं प्लांट ते स्मॉल प्लांट, आणि मग त्याच्यापासून बिग ट्री मध्ये रूपांतर होतं. आता तुम्ही ह्याच्या फांद्या जर कापल्यात तर त्या पुन्हा उगवतात. बरोबर, झाडाचा अगदी मुळासकट जर उपटून काढलं तर नाही, परंतु मूळ तसंच ठेवलं आणि ह्या झाडाचा एवढा भाग जर तुम्ही कट केलात तरी ते झाड पुन्हा उगवतं, होय की नाही. सो ग्रोथची प्रक्रिया जी आहे ही प्लांट्स मध्ये कंटिन्युअसली चालू असते. असं आपल्या बाबतीत होतं का रे, हात कापला पुन्हा आला, डोकं कापलं पुन्हा आलं, होतं असं नाही होत. आपल्यामध्ये अशा पद्धतीची ग्रोथ दिसून येत नाही. आपल्यामध्ये पण ग्रोथ होते, मग आपलं काय वाढणार, एकदा ठराविक आपण उंचीपर्यंत वाढलो की मग आपलं वजन वाढतं, म्हणजे आपण जाड होतो किंवा बारीक होतो, ही ग्रोथ होते. पण हाईट मध्ये होणारी ग्रोथ ही एका ठराविक टप्प्यापर्यंतच होते आपल्यामध्ये. ठीक आहे. आता त्यांनी जसं सांगितलंय बनियन ट्री म्हणजे घालायचं बनियन नाही, बनियन ट्री म्हणजे वडाचं झाड. वडाच्या झाडामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल ग्रोथ कशी होते, त्याला पारंब्या येतात. आणि तुम्हाला माहिती आहे जी मोठी जुनी वडाची झाडं असतात, आता खूप कमी राहिलीत वडाची झाडं, खूप ते वेगवेगळ्या डेव्हलपमेंटल प्रोजेक्टसाठी वगैरे खूप झाडं कापली गेली. परंतु जर तुम्ही असं एखादं जुनं वडाचं झाड बघितलं तर त्याच्या पारंब्या ज्या आहेत त्यानंतर वाढतात, जमिनीला टेकतात आणि त्याच्यापासून पुन्हा नवीन झाड डेव्हलप होतं. सो मुख्य झाड कुठलं आणि पारंब्यापासून उगवलेलं झाड कुठलं हे नंतर आपल्याला कळत नाही. सो वडाच्या झाडामध्ये अशा प्रकारची ग्रोथ दिसून येते. मेनी एरियल रूट्स हे जे आहेत की नाही, ह्या वडाच्या ज्या पारंब्या असतात त्या वडाच्या पारंब्या ह्या त्यांचे एरियल रूट्स आहेत. एरियल म्हणजे हवेतले. सर्फ एक्सेल एरियल वाला तो एरियल नाही, एरियल पावडर वेगळी. सो एरियल रूट्स म्हणजे हवेमध्ये असणारे ओपन आहेत ना. रूट्स जनरली कुठे असतात, मातीच्या खाली. हे रूट्स कसे आहेत, जमिनीच्या वर, म्हणून त्याला एरियल म्हटलंय. त्याची ग्रोथ ही फक्त हाईट मध्येच होत नाही, पण त्याच्या अशी स्प्रेड पण होते, फांद्या पण त्याच्या वाढतात आणि त्याची गर्थ पण वाढते. सो हे बनियन ट्रीच्या बाबतीत झालं. वडाच्या झाडाची ग्रोथ ह्या पद्धतीनं होते. बांबूच्या झाडाची ग्रोथ कशी होते, अचानक एकदमच वाढतं. वडाचं झाड वाढायला खूप वेळ लागतो, आज लावलं आणि बरीच वर्ष लागतात ते झाड मोठं व्हायला. पण बांबूचं तसं नसतं, माहितीये. इट इज द फास्टेस्ट ग्रोईंग प्लांट.
सगळ्यात फास्ट वाढणारं, सेव्हरल काही फ्यू वीक्समध्ये ते कित्येक फुटापर्यंत वाढतं बांबूचं झाड. ह्याची ग्रोथ वेगळ्या पद्धतीनं होते. प्रत्येक झाडाची ग्रोथ जरी अनलिमिटेड वेळेत होत असेल तरी त्यांचा ग्रोथचा पॅटर्न हा वेगळा वेगळा आहे. वडामध्ये काय होतं, त्याची गर्थ पण वाढते, त्याच्या फांद्या पण पसरतात, रूट्स पण भरपूर येतात. बांबूमध्ये काय होतं, हळू एकदम फास्ट वाढतं. वडाचं हळूहळू वाढतं, बांबू फास्ट वाढतो आणि त्याला अशा काही खूप फांद्या वगैरे फुटत नाहीत, त्याची लेंथ वाढते. त्यानंतर कोकोनट ट्री घ्या. कोकोनट ट्री मध्ये कसं होतं, एकदम उंच वाढतं आणि त्याला काही बाकी फांद्या बिंद्या नसतात. ही पानच आहेत, डायरेक्ट ही पानं आहेत ना, फांद्या कुठे आहेत कोकोनटला, बरोबर. सो त्याची मेनली हाईट वाढते. त्याला टॉल स्ट्रेट ट्रंक आहे. ट्रंक म्हणजे झाडाचं खोड, बुंधा, आणि त्याला अगदी ह्या ब्रँचेस म्हणजे फांद्याच आहे, पानच आहेत थोडक्यात ही एक प्रकारची मोठी. सो ह्या प्रकारचं कोकोनट म्हणजेच खोबऱ्याचं काय म्हणतो, नारळाचं झाड जे आहे ते वाढलं. त्यानंतर मँगो ट्री, आपल्या सगळ्यांच्या आवडीचा. मँगो ट्रीचं कसं आहे, हाईट पण वाढते आणि ब्रँचेस पण स्प्रेड होतात. प्रत्येक प्रकारच्या झाडाची ग्रोथ जी आहे ती होण्याची पद्धती वेगवेगळ्या असतात. मगाशी जे आपण एक्झाम्पल बघितलेलं होतं लीव्हचं, पानाचं, जसं पानं ही हळूहळू साईजनं वाढतात, पण एकदा त्याची पूर्ण वाढ झाली की पुन्हा त्याच्यामध्ये वाढ होते का रे, नाही होत. तसं समजा तुम्ही ह्या पानाला कापलत तर ह्याच्यापासून पुन्हा नवीन पान येईल का, नाही येणार. सो इथं या केसमध्ये पानांच्या बाबतीत ची जी ग्रोथ आहे ती लिमिटेड आहे. परंतु तुम्ही एखादी फांदी कापलीत तर तिथं पुन्हा नवीन फांदी येणार, तिथं अनलिमिटेड. सो प्लांट मधली ग्रोथ दोन प्रकारची, लिमिटेड आणि अनलिमिटेड. इथपर्यंत आपण बघितलं. आता नेक्स्ट जे आहे, तुम्हाला फोटोसिंथेसिसची प्रोसेस आठवते का रे? फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण. याच्यातले ऑलमोस्ट तुम्हाला सगळे मी अवघड शब्दांचे अर्थ सांगितलेले आहेत. आता बघा, प्रकाश संश्लेषण म्हणजे ज्याला फोटोसिंथेसिस आपण म्हणतो, ती प्रोसेस कशी होते सगळ्यांना माहिती आहे का? की सनलाईट, सूर्यप्रकाश लागतो त्यासाठी. त्यानंतर हवेतला कार्बन डायऑक्साईड प्लांट्स घेतात. त्यानंतर वॉटर घेतात, जमिनीमधून पाणी घेतात, बरोबर. ह्या तीन गोष्टी आत घेतात आणि मग त्यांच्यामध्ये ज्या केमिकल रिॲक्शन्स होतात, काय 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 कसं होतात ते आपण पुढे जाऊन शिकायचंय मोठ्या वर्गांमध्ये गेल्यानंतर. आता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की झाडं सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर पाणी घेतात. या सगळ्यांच्या प्रेझेन्समध्ये फूड बनवतात, ज्याला आपण ग्लुकोज म्हणतो, ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये, आणि ऑक्सिजन रिलीज करतात. ठीक आहे. सो ही प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे, जी तुम्हाला इथे एक वाक्य दिलंय म्हणून सांगितली की प्लांट्स प्रोड्यूस देअर ओन फूड थ्रू द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. मग बऱ्याचदा प्रश्न पडतो ना की काय आहे फोटोसिंथेसिस, बऱ्याच मुलांना माहित नसतं. त्यांच्यासाठी ही डायग्राम दाखवली. फोटोसिंथेसिस कळालं का बघा तुम्हाला सगळ्यांना? आणि मग आपण सगळे ॲनिमल्स आणि ह्या प्लांट्स वरती डिपेंड करतो. आपण प्लांट्सना खातो, आपल्याला आपलं फूड बनवता येतं का रे स्वतः? तुम्ही म्हणाल काय, आमची आई स्वयंपाक करते, मी अजून शिकलो नाही, पण मी मोठं झालं की शिकेन, मग माझं फूड मीच बनवलंच की. तसं नाही. आपण प्लांट्सचा यूज करून त्यांना कापून वगैरे अन्न बनवतो. प्लांट्स काय कोणाला कापून अन्न बनवतात का? नाही. म्हणून प्लांट्स हे काय आहेत, ऑटोट्रॉप्स, ते आपण पुढे शिकूयातच. सो प्लांट्स हे स्वतःचं फूड स्वतः बनवतात आणि मग आपण त्या प्लांट्सवरती डिपेंड आहोत फॉर फूड. आणि मग इथे बघा, द इनटेक ऑफ फूड, फूड आत घेणं, रिझल्टिंग इन टू ग्रोथ. फूड आत घेतलं की त्याच्यापासून आपल्याला एनर्जी मिळते आणि मग वाढ होते. बिना अन्न पाणी खाता पिता आपली वाढ होईल का रे? नुसतंच जन्मलं आणि खायला प्यायलाच मिळालं नाही तर आपली ग्रोथ होईल? नाही होणार. सो इनटेक ऑफ फूड रिझल्टिंग इन टू ग्रोथ इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची हे एक वैशिष्ट्य आहे की त्यांना खायला अन्न लागतं, ते फूड आत घेतात. आता ह्या सगळं जे आज आपण शिकलो त्याची छोटीशी समरी, आपण काय शिकलो असतं ना पुस्तकात शेवटी, तसं व्हॉट वी लर्न टुडे, की ग्रोथ ही जी आहे इन्क्रीज इन हाईट, साईज आणि वेट, त्याला ग्रोथ म्हणतो. डेव्हलपमेंट मात्र प्रोग्रेस होते.
ग्रोथमध्ये इन्क्रीज होतं, डेव्हलपमेंटमध्ये प्रोग्रेस होतं, इंटेलिजन्स, स्किल्स आणि वर्क कपॅसिटी, तुमच्या स्किल्समध्ये डेव्हलपमेंट होतं, तुमची काम करण्याची क्षमता वाढते. ह्या सगळ्याला आपण म्हणलं डेव्हलपमेंट. त्यानंतर ग्रोथ ही स्पेसिफिक ॲनिमल्समध्ये स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईममध्ये होते. प्लांट्समध्ये मात्र जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्यामध्ये ग्रोथ होत राहते. प्लांटमध्ये 2 प्रकारची ग्रोथ, लिमिटेड आणि अनलिमिटेड. आणि मग फोटोसिंथेसिस जे आपण आत्ता बघितलं, आणि हे आपण ॲनिमल्स त्या प्लांट्सवरती डिपेंड असतो फॉर फूड. हे आपल्या ग्रोथसाठी रिस्पॉन्सिबल आहे. फोटोसिंथेसिसच्या प्रोसेस थ्रू प्लांट्स फूड बनवतात आणि त्यांची ग्रोथ होते. त्या प्लांट्सवरती आपण डिपेंड करतो आणि मग आपली पण ग्रोथ होते. सो ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ह्या 2 गोष्टी कळाल्या. मला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त स्टुडंट्सपर्यंत ही माहिती पोहोचवायला विसरू नका. ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची कन्सेप्ट शिकूयात. टिल देन गुड बाय. थँक्यू.